नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या मुख्य बातमीकडे वळूया। मित्रांनो, आजची मुख्य बातमी आहे आपल्यासाठी आताच्या घडीची मोठी बातमी। कर्मचारी व पेन्शनधारकांना अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी। बातमीच्या संदर्भात जी.आर. तर न्यायप्रविष्ट याचिकेवर सुनावणी, या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहितीवर आधारित बातमी। बातमीच्या संदर्भात शासन निर्णय वेळोवेळी मुद्दाम निर्गमित केले आहेत। या शासन निर्णयात कोणत्या बाबीचा समावेश केला आहे, या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये राज्य सरकारी पेन्शनधारक कर्मचारी व शिक्षण सेवक संदर्भात आताच्या घडीची महत्त्वपूर्ण अपडेट आहे। चला तर पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट। मार्च पेड इन एप्रिल वेतन देयकाबाबत, त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या पेन्शन देयकाबाबत जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या 4 महिने कालावधीमधील 3% महागाई भत्ता फरकाची रक्कम अदा करण्यात येणार आहे। राज्यातील राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा केंद्र सरकारची योजना अंतर्गत समाविष्ट होण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत विकल्प नमुना सादर करावा लागणार आहे। जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना महागाई भत्त्यात आणखी 2% वाढ निश्चित झाली आहे। त्यामुळे एकूण आता महागाई भत्ता हा 58% वरून 60% वर पोहोचणार आहे। तसेच शिक्षण सेवक न्यायप्रविष्ट प्रकरण संदर्भात माहिती पाहूया। 12 मार्च 2026 रोजी पार पडलेल्या शिक्षण सेवकांच्या न्यायप्रविष्ट प्रकरणाच्या संदर्भात आपल्याला माहिती मिळताना दिसत आहे। तर याचिकाची एक महत्त्वाची न्यायालयात पडलेली होती आणि त्या याचिकेच्या संदर्भात 12 मार्च रोजी सुनावणी झाली, परंतु याचिकावर कोणतीही निर्णय घेण्यात आला नाही, कोणतीही सूचना घेण्यात आली नाही। तर सुनावणीमध्ये पुढील तारीख देण्यात आली आहे आणि 12 मार्च रोजीच्या याचिकेवर काही फारशी सुनावणी झाली नाही। तरी या याचिकेवर आता पुढील सुनावणी जून महिन्यात 29 जून 2026 रोजी देण्यात आली आहे। या दिवशी न्यायालयात शिक्षण सेवकाच्या याचिकेवर काहीतरी निर्णय होईल व शिक्षण सेवक पद तरी रद्द होईल। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।